बोला मेघना, मी काय विचारतोय मुळात तो फाटकी चड्डीवाला तिकडे आला कसा? बाबा प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आदित्य संचलीचा पाहुणा असेल याची खरंच कोणालाच कल्पना नव्हती. अहो मेघना, सगळं जग सोडून तो फाटकी चड्डीवाला तुमच्या त्या अंजलीचा पाहुणा कसा काय निघाला हो? त्याला ताबडतोब तिकडून हाकलून द्या. बाबा पण आदित्य आणि नानांनीच त्याला थांबवलंय. अहो पण तुम्हाला अक्कल नाही का? तुम्हाला लाज नाही का? निर्लज्ज झालायत का तुम्ही? आणि तो फाटकी चड्डीवाला निर्लज्ज सगळं माहिती असून तिकडेच कसा काय राहतोय होतो? अहो तुमच्या सासरची मंडळी खूप चांगली माणसं आहेत हो. त्यांच्या चांगुलपणाचा अपमान करू नका, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. मला आता फक्त एवढंच ऐकायचं आहे की तो फाटकी चड्डीवाला तिकडून निघून गेला. कळतंय तुम्हाला? हाकलून द्या त्याला. अहो पण बाबा, तो तिथून नाहीसा झाला पाहिजे. जय हो. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. मी पण ऍक्च्युली दिवा लावायलाच आले होते. हो का? मी निवडू तांदूळ? या निवडलं त्यात काय? लावलास का दिवा? हो माई. बरं आज तरी वेळेवर येणार आहे का अमित? नाही अहो माई, म्हणजे त्याचा फोन आला होता. आज पण उशीरच होणार आहे. विजया, तू आता लक्ष घाल बघू त्याच्यात. गाडी पुन्हा त्याच रुळावरनं चालायला लागलीये. रात्रंदिवस काम चाललंय त्याचं. धड जेवण नाही, पुरेशी झोप नाही. एकदा फटका खाल्लाय ना आपण सगळ्यांनी. गोष्ट हाताबाहेर जायच्या आधीच त्याला जाणीव करून दे. मेघना, अर्चू सांगत होती की तू आदित्य नगरकरला आपल्याकडे जेवायला बोलवलेस. हो माई, मी बोलवलेस. हो म्हणजे मी परस्पर बोलवण्या अगोदर मला एकदा विचारलं असतंस ना तर बरं झालं असतं. हा बोल, काय आलंय? आज मला ऑफिस मधून यायला उशीर झाला तर तुझ्याशी बोलायला चान्सच नाही मिळाला. डायरेक्ट जेवायला बसावं लागलं. आणि जेवताना स्पष्टच दिसत होतं की सगळेच तणावाखाली. सगळ्यात जास्त तू. सो नीट सांग काय झालंय? दोन गोष्टी घडल्यात आदित्य. एकतर मी आदित्यला जेवायला बोलवलेलं माई आणि अर्जुताईंना अजिबात नाही आवडलंय.
माई माई मला म्हणाल्या की त्याला असं परस्पर जेवायला बोलावण्यापूर्वी तुम्हाला एकदा विचारायला हवं होतं. आणि बाबांनी सकाळी त्याला अंगणात पाहिलं आणि धक्का बसून ते पुन्हा घरात आले. अच्छा, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर. म्हणजे अगं ते घरात आले तेव्हा त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाही. ते थोडा वेळ बसले आणि मग नाना काही कामासाठी बाहेर गेले आणि माई आतमध्ये काम करत असताना ते कोणालाच काही न सांगता निघून गेले. अरे बापरे. नाना माईंना काळजी वाटायला लागली त्यांच्या तब्येतीची. बरं, त्यांचा फोनही लागेल. शेवटी नानांनी मला फोन केला आणि मलाही सगळं सांगितलं. मीही काळजीत पडलो. तेव्हा मला स्ट्राईक झालं की बहुतेक बाबांना आदित्य नगरकर विषयी कळलं असावं आणि म्हणूनच ते थोडा वेळ स्वतःला सावरण्यासाठी घरात येऊन बसले असावे. खूप चिडलेत ते आणि डिस्टर्बही झालेत. मला म्हणाले तुम्ही जावई बापूंचा अपमान करताय आणि घरच्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेताय. मेघना, माई, रविवारच्या ब्रेकफास्टचं काय करूया हो? मला कशाला विचारतेस? मेघनालाच विचार ना. नाही, रविवारचा प्लॅन तिनंच केलाय ना, परस्पर. माई, जाऊ द्या ना आता. म्हणजे आदित्य आणि नानांचंही काही म्हणणं नाहीये. तुम्ही पण द्या ना सोडून आता प्लीज. सोडून द्या कसं? एवढी मोठी गोष्ट तिने मला विचारायला नको होती? परस्पर ठरून मोकळी झाली ते. आणि हे सुद्धा अगदी पल्लवला शिंका आली, सतीशला मुंगी चावली, इतक्या बारीक सारीक गोष्टी मला सांगत असतात ना. मग एवढी मोठी गोष्ट मला अर्चूकडनं कळावी, ह्याला काय अर्थ आहे का विजया? अगं, आता तू कशाला तोंड पाडू नयेस? तुला मी काही बोलतेय का? तसं नाही, पण माई मला काही सांगू नकोस. माझं काही म्हणणं नाहीये. मी आपली उद्या तोंड घेऊन बाहेरच निघून जाते कशी? कोण कुठे चाललंय तोंड घेऊन? नाना, तुम्हाला ब्रेकफास्ट देऊ? हो दे ना, तुमचं व्हायचं आहे ना. हो. हा, मग तिघं एकत्रच बसूया. आणि हे आपले हिरो हिरोईन? हो, मेघना इतक्या वेळ किचन मध्येच होती आमच्या बरोबर. आत्ताच गेली ती आणि निघतीलच आता ते. मोरांब्याच्या बरणीला म्हणाव लोणच्याची पण घेऊन ये. अरे वा, असं पण असतं का? छान. आधी ना स्वतः कसं वागायचं ना ते ठरवायचं असतं, मग दुसऱ्याला नावं ठेवायची असतात. काय बरं असं वागलो मी प्रिये? गंभीर विषय असे चेष्टेवारे नेतात ना, ही पद्धत मला अजिबात आवडत नाही. कळलं ना विजया? काय करणार? जे विषय सहज हसत ओलांडायचे असतात ते तुम्ही असे उगीच गंभीर करून ठेवता. मग असं करावं लागतं. काय ग विजया, कोण जातंय कुठे तोंड घेऊन? विजया, त्यांना म्हणावं मी बाहेर जाणार आहे आणि दिवसभर बाहेरच थांबणार आहे. विचार तिला, काय करणार आहेस म्हणा बाहेर? विजया, त्यांना म्हणावं मी मॉलमध्ये भटकेन, शॉपिंग करेन, नाटक बघेन, बाहेरच जेवेन आणि मग रमत गमत रात्री घरी परत येईन. विचार तिला, नवऱ्याची परवानगी घेतलीस का म्हणाव?
त्यांना म्हणून नवऱ्याला विचार मी काही लहान कुक्कुले बाहेर नाहीये, मी एकटी कुठेही बाहेर जाऊ शकते म्हणावं. सांग तिला असं चालत नाही म्हणाव. सुनेनी सासूची, बायको नवऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय काहीही करायचं नसतं. परवानगी कशाला घ्यायला हवी विजया? त्यांना म्हणावं मी काही वावगं नाही करते. आ, तेच तर म्हणतोय मी. मेघनाने तरी कुठे काय वावग केलंय? विचार तिला, मग का रागवली ती मेघनावर? अच्छा अच्छा, मेघनाने फक्त तिची परवानगी घेतली नाही म्हणून. बापरे, रम्याची बरणी रागवली आहे. नाना, हं? आता त्यांचा राग उतरणारच नाही. तुम्ही उगाच चिडवलं ना त्यांना. मी का तू? अय्या, हसलीस का? मग तुम्ही हसवत होतात नाना. काळजी करू नकोस ग. मला छान माहितीचा राग कसा घालवायचा. नाश्ता काय? पराठे केले. मेघना, तू अशी कच खाऊ नकोस. सगळं पटतंय मला आदित्य. आणि अंजलीच्या बोलण्यावरून जे काही समजलं त्यावरून आदित्याच्या बाबतीत आपण जे करतोय त्याला यश येतंय असंही वाटतंय मला. पण हे घरच्यांना नाही पटत आहे आदित्य. बाबांना तर सहनच होत नाहीये. आणि आपल्या जवळच्या माणसांच्या विरोधात जाऊन त्यांना दुखावून आपण काय मिळवणार आहोत? एकाचं दुःख दूर करण्यासाठी आपण दुसऱ्याला नाही ना दुःखी करू शकत. आणि माझ्यासाठी माईंचं आणि माझं नातं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण मेघना, हीच तर आपली परीक्षा आहे. आता आपण पाऊल पुढे टाकलंय. आता आपण माघार घेणं म्हणजे आपण जे काही करत होतो ते चुकीचे असं मान्य करण्यासारखं आहे. मेघना, एखादी कठीण गोष्ट करताना वाटेत अडचणी येणारच, पण म्हणून आपण घाबरून माघार घेता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाना आहेत आपल्यासोबत. सो प्लीज तू गिल्ट काढून टाक तुझ्या मनातून. कळलं? हॅलो, हा बोल प्रज्ञा. निघालीस का कॉलेजला? आता 5-10 मिनिटात निघतेच आहे. अगं आज अँकी घरी आहेत ना, त्यांचं दुपारचं जेवण बनवायचं होतं. तू काय म्हणतेस? त्याच्यासाठी फोन केला होतास? विकासचा फोन आला होता आज सकाळी. लेट मी बी ऑनेस्ट, तुमची दोघांची भेट व्हावी म्हणूनच मी त्या दिवशी जेवणाचा घाट घातला होता. म्हणजे जेवणाचं निमित्त होतच, पण त्याचा स्वभावही तुझ्यासारखाच. तुमची दोघांची भेट व्हावी म्हणून मी प्रमोशनच्या जेवणाचं निमित्त करते हे त्याच्या लक्षात आलं आणि तो आलाच नाही. पण आज सकाळी त्याचा फोन आला होता. त्याचं असं म्हणणं आहे की अंजलीला मी एकदा भेटायला तयार आहे. हॅलो, ऐकतेस ना? हो, ऐकते ना. माझंही तुला तेच म्हणणं आहे.
एकदा भेटायला काय हरकत आहे अंजली? ठीक आहे, तू कॉलेजला निघालीस ना, आपण आत्ता नको बोलूया. हा, मी रात्री परत फोन करते. ओके? नाही तर असं करते, शक्य झालं तर मी तुझ्या घरी चक्कर मारते. हा, नाहीतरी तू तिकडे राहायला गेल्यापासून मी भेटायला आलेलीच नाहीये तुला. चालेल ना? हो चालेल ना. ठीक आहे, बाय. बाय. येऊ का? या ना. काही कामात होतं का? नाही, निघालेच आहे, थोडं आवरत होते. नाही काय, जरा ही अंडी फ्रीज मध्ये ठेवायची होती. मला ना काम करता करता मध्येच फ्रेंच टोस्ट करून खायची हुक्की येते. आणि आज दिवसभर घरीच आहे, मी घरीच बसून स्केचेस करणार आहे. हो, तुम्ही म्हणालात काल, म्हणूनच तुमच्यासाठी जेवण करून ठेवलंय. राजस्थानच्या भाजीची आठवण येत होती ना तुम्हाला, म्हणून शेवेची भाजी केली आहे तुमच्यासाठी. शेवीची भाजी? ग्रेट. काय झालं? काही नाही, तुम्हाला इतका आनंदात आणि उत्साहात बघायची सवय नाही आहे ना. आय नो, पण तुम्हाला खरं सांगू, आता मी ठरवलंय, मी असाच राहणार आहे, आनंदी आणि उत्साही. ऍक्च्युली आय एम हॅपी आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम. आणि गंमत बघा ना, जिथे हरवलं तिथेच गवसलं. अरे तुम्ही? येऊ ना? ऑफकोर्स, या ना. अंजली कॉलेजला गेले आहेत. ऍक्च्युली मी तुम्हालाच भेटायला आले होते. बसा. पाणी? नाही, ठीक आहे. म्हणजे अंजली शिफ्ट झाली तेव्हाही मला येता आलं नव्हतं. त्यामुळे तिच्याकडे यायचं होतं आणि तुम्हालाही स्वतंत्रपणे भेटायचं होतं. बोला. सॉरी, म्हणजे जरा थोडं पर्सनल आहे, पण मला खात्री आहे की तुम्ही मला मदत कराल याची. तुम्हाला माहिती आहे, अनिल होता तेव्हा अंजली खूप हसती खेळती आणि उत्साही होती. हो. आणि आता ती कशी झाली? आय नो. तिने कदाचित तुम्हाला सांगितलं नसेल, कारण ती या बाबतीत खूप रिझर्व्ड आहे. कशाबद्दल? माझ्या सासरच्या नात्यात विकास दीक्षित नावाचा एक मुलगा आहे. त्याची केसही अंजली सारखीच आहे. म्हणजे त्याच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला होता. अंकी, तुम्ही बोलाल तिच्याशी? नाही, म्हणजे ती तुमचा शब्द मोडणार नाही. तुम्ही विकासला भेटण्यासाठी गळ घालाल तिला? 2-1 दिवसांपूर्वी तुम्ही ही विनंती मला केली असतीत ना, कदाचित नाहीच म्हटलं असतं. म्हणजे तेव्हा मीही अंजलीच्याच मताचा होतो. हा, पण आता नाही. कारण आता मला ठाऊक आहे, कधी कधी आपणच स्वतःला बंदिवान करून घेतलेलं असतं. काय ग? काय झालं? माई चिडलं तर गरचू. बरोबर आहे, चिडणारच ना. तसं नाहीये गारचू. त्या दिवशी नानांनी माईंना समजावलं होतं ना, तेव्हा माईंचं काही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्या देसाई वाडीत राहण्याबद्दल. पण आता तू हे जेवणाचं येऊन सांगितलंस ना,
तेव्हापासून भडकल्यात अगं त्या. म्हणजे ब्रेकफास्ट करताना नानांबरोबर वाजलंच त्यांचं. हे बाई, म्हणजे तू या सगळ्याचं खापर माझ्यावर फोडतेस की काय? काहीतरीच काय बोलतेस अर्चू? अगं पण मी माईला सांगायलाच हवं होतं ना. बरोबर आहे, पण आपल्याला विचारलं नाही ना मेघनाने, त्याच्यामुळे जरा नाराज झाल्यात ग त्या. होणारच ना. आणि खरंच तिने आपल्याला विचारलेलं का? मग मुळात म्हणजे ना, त्या आदित्य नगरकरला जेवायला बिवायला बोलवायची काहीही गरज नव्हती. आता बघ, नानामाईंमध्ये वाजलं ना, मुळात त्या अंजलीला इथे जागा द्यायची काही गरज नव्हती. तरी मी म्हणत होते काहीतरी संकट येणार आहे, संकट येणार आहे, आणि आता बघ आलं की नाही बरोबर. काही काय अर्चू, अगं काय संकट आलंय? मेघना आणि आदित्य अगदी सुखाने नांदतायत एकमेकांबरोबर. आणि मेघनाच्या मनात तसं काही नाही आता त्या नगरकर बद्दल. कळतं ना आपल्याला ते. आणि तसंही अर्चू, तो काही कायमचा राहणार आहे का इथे? 4 दिवसांचा पाहुणा तो. 4 दिवस राहील आणि जाईल निघून. हे बघ, ते ठीक आहे, आत्ता काही नाहीये, पण एकेकाळी होतं की नाही. आणि या बाबतीत आपण कोणाचं काहीही सांगू शकत नाही. मेघनाच्या मनात काही नाहीये हे आपल्याला ठाऊक आहे, हा, पण त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला माहितीये का? नाही ना. उगाच ठिणगी पडेल अशी स्थिती आपणच आपल्या हाताने का निर्माण करायची, नाही का?